जे नियम लक्षात ठेवायचे ते युक्तीने लक्षात ठेवायचे. आता याच्यामध्ये युक्ती काय वापरायची ते मी तुम्हाला सांगते. गुणाकार भागाकार करताना समानच नियम आहे. ज्यावेळी दिलेल्या गुणाकारासाठी दिलेल्या ज्या दोन संख्या असतात किंवा भागाकारासाठी दिलेल्या ज्या दोन संख्या असतात त्यांना जर समान चिन्ह असेल तर उत्तराला काय येणार आहे? धन चिन्ह येणार आहे. काय सांगितलं मी? जेव्हा गुणाकार किंवा भागाकार करायचा असतो पूर्णांक संख्येचा तेव्हा त्यांचं चिन्ह पाहिजे. दोघांना जर ऋण ऋण किंवा धन धन समान चिन्ह असेल तर उत्तराला धन चिन्ह द्यायचं. आणि जेव्हा दोन्ही संख्यांना वेगवेगळं चिन्ह असेल त्यावेळी उत्तराला काय करायचंय? ऋण चिन्ह द्यायचं. दोनच नियम लक्षात ठेवायचे. समान चिन्ह असेल गुणाकार किंवा भागाकार करताना संख्यांना तर उत्तराला धन आणि वेगवेगळं चिन्ह असेल तर उत्तराला ऋण चिन्ह. कारण गुणाकाराची क्रिया ही आपण नेहमी कसं तशीच करायची, भागाकाराची पण तशीच करायची. फक्त चिन्ह कसं द्यायचं ते लक्षात राहण्यासाठी हे लक्षात ठेवायचे दोन नियम. समान चिन्ह असेल तर उत्तराला धन चिन्ह आणि वेगवेगळं चिन्ह असेल तर उत्तराला ऋण चिन्ह द्यायचं आहे. बघूयात आपण इथे. सांगा 2 आणि 3 चा गुणाकार काय होतो? 6. सांगा. 2 त्रिक 6. आता बघा 3 ला कोणतं चिन्ह आहे? ऋण. 2 ला ऋण. म्हणून आपण उत्तराला काय करणार आहोत? धन चिन्ह देणार आहोत. आता इथे 2 ला कोणतं चिन्ह आहे? 3 ला धन. म्हणजे दोघांना काय आहे? दोन्ही संख्यांना समान चिन्ह आहे. मग 2 त्रिक 6 उत्तराला काय येणार आहे? आता इथे 2 ला कोणतं चिन्ह आहे? ऋण. 3 ला धन. 2 त्रिक 6. आता मात्र इथे लहान मोठी संख्या नाहीये. आपण बेरीज वजाबाकी करताना काय करत होतो? त्यावेळी आपण उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देत होतो, बरोबर? परंतु गुणाकार भागाकारामध्ये काय करायचंय? मोठी छोटी संख्या नाही. वेगवेगळे चिन्ह असतील तर उत्तराला कंपल्सरी काय करायचं? आपल्याला ऋण चिन्ह द्यायचं आहे. हे समजलं का सगळ्यांना? हो. इथे सुद्धा बघा 2 त्रिक 6 दोनाला धन म्हणजे एक संख्या धन आणि एक संख्या ऋण आहे म्हणून उत्तराला काय येणार आहे? ऋण चिन्ह. आता इथे सांगा मला भागाकार काय येणार आहे? 15 भागिले 3 किती येणार आहे? सांगा पटकन. 5. 3 5 15. आता 3 चं धन आणि 15 चं धन चिन्ह आहे म्हणून दोघांना समान चिन्ह म्हणून उत्तराला कोणतं चिन्ह आलं? धन चिन्ह. आता मला सांगा इथे 15 ला कोणतं चिन्ह आहे? ऋण. 3 ला ऋण. मग उत्तराला कोणते चिन्ह येईल? धन चिन्ह. आता इथे 15 ला धन 3 ला ऋण. वेगवेगळी चिन्ह आहेत म्हणून उत्तराला काय येणार आहे? ऋण चिन्ह येणार आहे. इथे सुद्धा बघा 15 ला ऋण चिन्ह 3 ला धन. वेगवेगळी चिन्ह मग उत्तराला